36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार पत्रकार संजय जटाळे हे वृत्तसंकलनासाठी आणि फोटो काढण्यासाठी गेले असता अवैध धंदा चालवणाऱ्या गोपाल साईदास तवर यांनी त्यांना अडवून जीवे मारण्याची तसेच पेटवून देण्याची धमकी दिली आहे. इतकंच नव्हे तर पत्रकाराच्या कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये NCI दाखल करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये संबंधित आरोपींवर पत्रकार संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप देशमुख, तालुका अध्यक्ष रहीम पठाण, सुनील चोरमाले तसेच पत्रकार सलीम पटेल, जब्बार तडवी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी पत्रकारांना धमक्या देणे आणि त्याच्या कामात अडथळा आणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन कोणती ठोस कारवाई करते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील, जामनेर, जळगाव.